कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। अवकाळी पावसामुळे शेतकरी, मच्छीमार, बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय। अनेकांच्या घरांची पडझड होऊन वित्तहानी देखील झाली आहे। सरकारनं रायगड जिल्ह्यातील शेतकरी, मच्छीमार, बागायतदार तसेच नुकसानग्रस्तांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना भरपाई द्यावी आणि तातडीनं भरपाई देण्यासाठी पावले उचलण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार राज्य मीडिया सेलच्या अध्यक्षा तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे। आत्ताच तुम्ही पाहिलं, रायगडमध्ये अवकाळी पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आणि मच्छीमारांची नुकसान झालं आणि त्याला आज कोणीच त्या मनाने रिस्पॉन्स देत नाहीये। त्यांच्या नुकसान भरपाईबद्दल काही चर्चा किंवा ॲक्शन दिसत नाहीये आणि म्हणून आम्ही सगळे मंडळी खूप चिंतित आहोत, कारण की आम्ही गावोगावी जाऊन बघितलंय काय पद्धतीचं नुकसान त्या मच्छीमारांचं आणि शेतकऱ्यांचं झालंय। म्हणून आम्ही मीडियाच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा शासनाला मागणी करतोय की या शेतकऱ्यांसाठी, मच्छीमारांसाठी लवकरात लवकर त्यांचे पंचनामे व्यवस्थित झाले पाहिजे, त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। आणि हे आम्ही अपील पण करतो आमच्या संघटनेच्या वतीने की जर हे झालं नाही तर आम्ही सगळे मंडळी शेतकऱ्यांसकट रस्त्यावर उतरू आणि मोठं आंदोलन त्यांच्यासाठी या ठिकाणी उभं करू।